नमस्कार. मी ॲडव्होकेट शारंगधर पांडे आणि मी अनेक कायदेशीर विषयांना घेऊन अनेक छोटे छोटे व्हिडिओ घेऊन आपल्यापर्यंत येत असतो या यूट्यूबच्या माध्यमातून आणि आपण याला प्रचंड आणि उदंड प्रतिसाद देता त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा मी खूप खूप आभारी आहे. असाच प्रतिसाद देत राहा. आणि ह्या चॅनलचा उद्देश हा कायद्याबद्दलची समाजात माहिती वाढवणं, कायद्यांबद्दलची माहिती पसरवणं हा आहे, ना की याच्यातनं मी कुठल्याही आर्थिक गोष्टीसाठी मी हे व्हिडिओ बनवत नाही आहेत. हे सगळे व्हिडिओ तुम्ही मोफत बघू शकता. त्यामुळे पण एकच गोष्ट आहे की तुम्हाला जर तुमच्या व्हिडिओ तुम्हाला मोफत आहे, तुमचे उत्तरं तुम्हाला मिळत असतील तर आनंदाची गोष्ट आहे. पण तुम्हाला जर वैयक्तिक असा सल्ला हवा असेल तर तो मोफत देता येणार नाही. मला याबद्दलची तसदीक घ्यावी. आजचा विषय आहे की मोटर ॲक्सिडेंट विमा क्लेम, त्यातून होणारी फसवणूक आणि अनेक एजंट लोक आहेत जे याच्यात दिशाभूल करत आहेत लोकांची, किंवा ज्यांना ॲक्सिडेंट झाला आहे किंवा मृतकांच्या नातेवाईकांची. एक अशी मोठी रॅकेट आहे. त्या रॅकेटमध्ये हा मोटर ॲक्सिडेंट क्लेम जो आहे, जो न्यायालयात चालतो, हा एका चुकीच्या रॅकेटच्या लोकांच्या हातात गेलेला आहे. त्याबद्दल ही माहिती आहे की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मोटर ॲक्सिडेंट क्लेम काय. तर तुमचा अपघात, तुमच्याकडे स्वतःचा विमा असणं गरजेचं नाही. तुम्ही स्वतःचा विमा असेल तर गोष्ट वेगळी, पण जर एखाद्या वाहनाने जर तुम्हाला अपघात झालेला असेल, ट्रक, बस, बाईक, जे काही आहे, त्याने जर तुम्हाला अपघात झाला आहे आणि त्याच्यात तुम्हाला गंभीर दुखापत झालेली आहे, ज्याने की तुम्हाला दवाखान्यात राहावं लागलं आहे, 4-6 दिवसाचं तुमचं तिथे स्टे राहणं झालेलं आहे, तुम्हाला खर्च झालेला आहे, तुमचं तेवढ्या दिवसांसाठी कामधंदा बंद झालेला आहे आणि तुम्हाला जे दुखापत झाली, हॉस्पिटलचा खर्च झाला तो वेगळा. हा सगळा खर्च ज्या वाहनाने तुमचं ॲक्सिडेंट झालेला आहे त्या वाहन मालकाच्या विरोधात तुम्ही हा ॲक्सिडेंट क्लेम करू शकता. आणि तो क्लेम त्या वाहनधारकाने ज्या कुठल्या विमा कंपनीकडनं त्याची गाडीचा विमा काढलेला आहे, इन्शुरन्स काढलेला आहे, त्याच्या थर्ड पार्टीमधनं हा क्लेमचा पैसा तुम्ही मागू शकता. नुसतंच हा पैसा नाही तर तुमचं जर वाहन असेल, त्याचं नुकसान झालेलं असेल, ते वाहनाचं दुरुस्तीचा खर्चसुद्धा तुम्ही त्या समोर ज्याने अपघात केलेला आहे त्या गाडीच्या मालकाकडनं किंवा त्याच्या विमा कंपनीकडनं वसूल करू शकता. आता ह्याच्यात फसवणूक कुठे होते हा महत्त्वाचा मुद्दा. फसवणूक अशी होते की हे जे ॲक्सिडेंट होतात, हे जे लोक गंभीररित्या दुखापत होते किंवा लोक मरतात, त्यांचा मृत्यू होतो ॲक्सिडेंटमध्ये, अनेकदा दवाखान्यात होतो किंवा रस्त्यात होतो किंवा जागेवरच मरण पावतात, पोलीस पंचनामा होतो. हे सगळं झालं की इथे सगळी एक रॅकेट चालू आहे. सध्या भारतभर रॅकेट सुरू आहे आणि याच्यावर माननीय सुप्रीम कोर्टाने सुद्धा चिंता व्यक्त केलेली आहे. हे रॅकेट असं आहे की हे लोक जे काही आहेत एजंट, हे लोक बरोबर अपघाताच्या ठिकाणी पोहोचतात, हॉस्पिटलला कॅज्युअल्टीमध्ये यांचे लोक असतात, पोस्टमॉर्टमच्या तिथे लोक असतात, पोलीस स्टेशनमध्ये लोक असतात आणि हे अपघात झाला रे झाला की हे एजंट लोक तिथे पोहोचतात आणि अपघात झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना भेटतात आणि त्यांना म्हणतात किंवा ठीक आहे तुम्ही हे करा, याच्यावर आम्हाला इमिजिएट आमचे वकील साहेब आहेत त्यांच्या वकीलपत्रावर सही करा, आम्ही तुम्हाला ह्याच्यातनं पूर्ण याचा मोबदला जो विम्याचा जो क्लेम आहे तो तुम्हाला मिळवून देऊ. हे मिळवून देऊ ही गोष्ट चांगली गोष्ट आहे की कुठल्याही वकिलाचं किंवा व्यक्तीचं हे कर्तव्यच आहे की अपघात झालेल्या व्यक्तीला किंवा मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना ह्या क्लेमचा पैसा मिळावा. पण फसवणूक अशी होती आहे की ह्या क्लेम सेटलमेंटमध्ये
हे लोक मृतकाच्या व्यक्तीकडनं की अपघात झालेल्या व्यक्तीकडनं त्याच्या नातेवाईकांकडनं फी घेत नाहीत. हे त्याला सांगतात की ह्याचा सगळा खर्च कोर्ट केसचा आम्ही करू आमच्या खिशातनं. पण हे त्यांच्याबरोबर एक लेखी करार करतात आणि त्या करारामध्ये साधारणतः 25%, 30%, 40%, 50% जो कुठला क्लेम सेटल होईल, जी कुठली रक्कम मिळेल विमा कंपनीकडनं, त्या रकमेची अर्धी रक्कम म्हणजे टक्के ठरल्याप्रमाणेची रक्कम हे लोक घेऊन टाकतात. आता ठीक आहे, लोकांना खिशातनं खर्च करायचा नाही आहे, अतिशय गरीब लोक असतात. पण एक गोष्ट आहे की हाच खर्च जर मृतकाच्या नातेवाईकांनी किंवा अपघात झालेल्याच्या नातेवाईकांनी किंवा त्याने स्वतः जर एखाद्या रेग्युलर वकिलाकडनं जर हा क्लेम जर दाखल केला, एखाद्या चांगल्या वकिलाला जर सल्ला घेतला आणि हा क्लेम जर दाखल केला, मोटर ॲक्सिडेंट क्लेम, तर कदाचित तुम्हाला हे जे मोफतमध्ये करणारे जे लोक आहेत यांच्यापेक्षा जास्ती रक्कम तुम्हाला क्लेममध्ये मिळू शकते. तुम्हाला वकिलाची फी कमी लागते. तुमचा साधारणतः खर्च क्लेमच्या 5 ते 10% आतमध्ये येऊ शकतो आणि 90% रक्कम तुम्हाला मिळू शकते. अनेक घटनांमध्ये ही रक्कम 15 लाख, 20 लाख, 25 लाखापर्यंत जाते आणि तुम्हाला ही रक्कम अशा एजंट जे आहेत या मार्फत केली तर तुमची याच्यातली अर्धी रक्कम त्या लोकांना जाते. तेच जर तुम्ही खाजगी एखादा वकील धरून त्यांच्यामार्फत जर केलं तर ही रक्कम तुम्हाला तुमचा टोटल खर्च जो आहे तो आणि वकिलाची फी मिळून सुद्धा 1,00,000-2 लाखाच्या वर जाणार नाही आणि वरची सगळी रक्कम तुम्हाला स्वतःला मिळेल, असा तो भाग आहे. बरं, याच्यात दुर्भाग्य असं आहे आणि शोकांतिका ही आहे या मोटर ॲक्सिडेंट क्लेमची की विमा कंपनीचे जे लोक आहेत जे क्लेम सेटल करायला येतात ते सुद्धा मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खातात. क्लेम सेटल करण्यासाठी सुद्धा ते त्यांचं पैसे मागतात आणि त्यांना पैसे दिले की क्लेमची रक्कम सेटल होते. कदाचित खाजगी वकिलाकडनं जर केलं तर हे इतकं सोप्या रीतीने होणार नाही, पण त्या माणसालाही पैसे द्यायची गरज पडणार नाही, कारण की न्यायालयातनं तसे आदेश येतील, कंपनीला पण आदेश जातील आणि याच्यातनं लोकांची होणारी फसवणूक टळेल आणि त्यांना जास्तीत जास्त विम्याची रक्कम त्यांच्या हातात पडेल. आता याच्यात अनेक साखळ्या आहेत तयार. मी असं वैयक्तिक कुणाकडे कोण करतंय हे नाही सांगू शकत, पण सुप्रीम कोर्टाने याबद्दल खेद व्यक्त केलेला आहे आणि चिंता व्यक्त केली आहे की अशा प्रकारची प्रॅक्टिस आपल्याकडे अनेक छोट्या गावापासून ते मोठ्या शहरांपर्यंत सुरू आहे आणि हे जे रॅकेट आहे हे खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. याच्यात काही आमचे बांधवसुद्धा सहभागी आहेत आणि इतर अनेक एजंट आहेत ज्यांचा हाच बिझनेस आहे. त्यामुळे मित्र हो, जर असा कुठला अपघात झाला असेल, तुम्हाला दुखापत झालं असेल, अपंगत्व आलं असेल पूर्णपणे किंवा अर्धवट अपंगत्व आहे, मृत्यू झाला असेल तुमच्या नातेवाईकाचा, तुमच्या गाडीचं नुकसान झालं असेल, तुमचे हातपाय गंभीररित्या दुखापत झाली असेल, तर अशा केसमध्ये तुम्हाला मोटर ॲक्सिडेंट क्लेम हा दाखल करता येतो किंवा विमा क्लेम दाखल करता येतो. तुमच्या स्वतःच्या इन्शुरन्स कंपनीकडनं सुद्धा तुम्ही मागू शकता आणि तो त्यांना द्यावाच लागेल असे कायदे आहेत. तर ही माहिती असावी आणि फसवणूक टाळावी लोकांची, म्हणून हा मी व्हिडिओ बनवला आहे.